नाही संध्याकाळच्या पारी चाट देते येतात आता. म्हणलं ते मुंगशीराम झुटकी मा घरी येऊन गेला म्हणलं आता सकाळी पाहिजे म्हणजे तुमची काय रोज येऊन राहिली म्हणून भुईमुगा म्हणून म्हणलं जरासं माणूस की जरासं पाहिजे जरा दिवसभर. मला काय सांगू नका तुम्ही आता. हो मला काय घेणं नाही. 8 दिवसात मी ढोलं सोडू लागलो. तुमच्या पलीने तुमचा कोणताही माणूस सांगा आणि कोणाच्या इकडे ढोलं तुम्ही लावून द्या. मा मागं लोचा लावू नका आता. हो मी आता ढोलं काही लागत नाही. माझे पैसे वसूल झाले या महिन्याचे. हो जे काही लोकांचे राहिले ते की राम राम ठोकतो मी आता. नाही रे बा तसं नाही ना संतोष. कसं आहे असं म्हणजे लोक बोलतात ना रे बा म्हणून तुला म्हणून राहिलो. असं का म्हणतो का सोड म्हणून. तसं काही नाही हाय तसं चालते बा. गलतच नाही लागलं ना मला लोकांची आता ढोलं लागायची. मग आता कोण पाय फिरून घेणार आहे कोण दिवसभर वन फिरणार आहे गाई मागं. हो तुम्ही तुमच्या गाई पहा तिकडे कोणी बी कोणत्या खाण्यात टाका मला काही करणार लागत. बस झालं मी 8 दिवसापर्यंत आता राखतो. माझे पैसे वसूल झाले की मी राम राम ठोकतो. खबर मोठा घोर केला आता. हो ना इंका आता पाहता हो एक तर मजूर नाही सापडून राहिलं. आता हे बी आता ढोरं जर राखले नाही तर काय करा. अबे संत्या जास्त अंगात नको आणणं मुकाट्याने ढोर राखत जाय म्हणलं. हो कोण राखणार आहे आता मग. काय करता बाबा तुमच्या ढोलासाठी का मी काय आईशी बलबाद करू का. मग मला म्हणलं पोरगी नाही भेट लागली. कोणाला सांगितलं काय कळते पोरगं तर ढोलं लागते बा. तरीच म्हणते हातवाले कळते अलहूत म्हणते आपण नाही देत म्हणते. मग आता कसं आहे आपल्याला माहोल करायचा आहे. मग काय मस्त याटो गिटो घेणार आम्ही. बिलकुल नो टेन्शन. हा पहा म्हणलं कशी पोरगी नाही भेटत तर काही सांगू नको कोण देते पोरगी गिरगी काय नाही. आता पुढच्या वर्षाला गेलं ते. अरे लक्ष्मी तुम्हाला काय माहिती आहे काय शिकायचं. 40-50 लाखाचं मला खा म्हणलं मी सध्या. मग काय तुम्हाला काय वाटते सध्या सेलिंग बाकी आहे आमचं म्हणून थांबेला. मग हॉटेलची पोरगी केल्याशिवाय लागत नाही पहा म्हणलं. जाईन नाही का सोयली केली तर आणते आपण आणते का दिवशी आपल्याला का हे माड्या पाहतो जाशील त्याच्या घरी हॉटेलच्या मागत आहे बा वाचले तुम्ही आता खोली बंद करूनच मारते ते तुले. फालतू आहे बा नसते कामं नको करू. थांबा तुम्ही थांबा गडबड नका करू. कलीन तर हॉटेलचीच पोलगी पहा तुम्ही. पाहून दिले का जी पण कल तो तेच खाते मार का त्याला रे का 100% एका दिवशी बेदम मार करणार आहे. हो कर बा कर म्हणलं जाजू जाजू हो काय घे हातात शिकून घे जा पाय काय तर जगले चल घरी. मला काही चिल्लर समजू लागले मला. हो ना अर्धा कोटीचा मला खाऊ ना मी. हो ना फक्त आमचं जरा एकाच बाकी आहे म्हणून थांबेला. जाईन नाही तर मला म्हणा तुम्ही हॉटेलच्या घरी या. हो नाही नीन पाहून तर बोल की मला म्हणा तुम्ही आता नावाचा संतच नाही. अरे बा जाऊ ना राजा कुठे एसटीनं गिष्टीनं उन्हीन तारीचं बसले आपल्या गडद्यातनी. स्पेशल गाडी करून जाऊ ना लोण नको घेत जाऊ तू. जाऊ म्हटलंय बा 2 दिवस थांबा आता जरा. एवढं सेलिंग झालं की जराशे 2-3 दिवस गडबड करू नका फक्त. बिलकुल बिंदास तुम्हाला टेन्शनच नाही. 4 व्हीलर गाडी बोला 2 तिथून बिलकुल चालले जाऊ आपण सासरवाडीले. अधिक महिना लागू द्या ना. अधिक महिना लागल्यावर तर मग टेन्शनच नाही. अधिक महिन्याची आठवण वाटते. हो म्हणजे मामालाच सांगा तुम्ही फक्त. हो स्वतः काही घेऊ नका एखादी साडी मला. अरे काय साड्या लावल्या बा. एक दिवस अमरावतीला चालतो माझ्या संग. बा 30 दिवसाच्या 30 घेऊन टाक बिलकुल 2000 5000 जशा वाटन तशा घ्या. आई चालतं म्हणलं लुगडे घेऊन गेलो तू 10-12. टेन्शन नाही पोट्टेले बिलकुल चांगलं जॅकेट पॅकेट येते मला बी शेरवानी. टेन्शनच नाही बिलकुल. चालले जाऊ का गाडी करून. बाबा किती फटायला मारत रे काशा बाबू म्हणलं काही घेतली का बाबा तू. काही आता नाम गिन लागला का तुले पाहिजे बाबू. नसते बा नसते कामं नको करू बरं. कसं आहे तर बाबा 2 टाइम भेटून तर राहिलं. आता काय काय माय अरे काय आता यायला काही समजत डोकंच नाही यायले बायला काय. हे बा तू हे बा मा काही काळजी करू नका आता. हे बा म्हणलं आता आपल्याला कोणत्या गोष्टीची कमी नाही. दलिंद्री दूर झाली आपली. हिला विचारून घेतो काय प्रकरण तर म्हणलं आता कोणाच्या कामाला जायचं नाही अजिबात. उद्यापासून कामाला जर दिसली तर मी घाणतो म्हणलं तू. कोणाच्याच कामाला जायचं नाही बिलकुल आपल्याला गरज नाही आता. म्हणलं काम करायला लागत असते. मग काय सगळे पैसे मग याच्यातच घालता का मग खा पिण्यात नाही का गमावून टाकता सगळं. 45 लाखात आहे ना. उंच काय 300 ग्राम भेटेल आहे ना. मग काहीच कमी पडत नाही आता कोणत्या गोष्टीले. तुम्ही लोड घेऊ नका आता. आणि कोणाच्या बिलकुल पा निंदाले नाही ना कोणत्या काळी कचरायला नाही. तेच म्हणलं हे तुम्ही जरा शिवलाल भाऊची कोण पाहतो काही काय बंदोबस्त. या म्हणलं आंबे गिंबे आणा किलो खाण म्हणलं रसगीस करत होती पात्रोडे उद्या आणा बरं. हे काय कोणते आंबे 100 आणि 150 रुपयात 2 किलो. अरे म्हणलं केशरची पेटी बोलाव आपण. थांब जरा 2 दिवस गडबड नका करू. येतो मी जरा शिवलाल भाऊला भेटू ना. या बाबा या. हो मी येतो म्हणलं ते चेतन जाईन बोलावलं. हो येतो तिकडून काय म्हणते काय सांगा. या म्हणलं फक्त म्हणलं लवकर या जराशी. काय म्हणलं येऊन नाही राहिले का भाजीपाला काढायला. हो लारा सांगून राहिला येत नाही म्हणले म्हणे बाया. असं कसं करून राहिला म्हणलं. उद्या बाजार आहे रविवार आहे उद्या. म्हणलं कसं 11 वाजे लोक द्या ना करून जरासं. वांगे गिंगे जरासे 2-3 कट्टे ढेमशी गिमशी काकड्या. हो समार पालक जरा काढा दे गड्ड्या बांधून दे मग काय करा. बाबा एवढं उन्हीन तानीचं आम्ही नाहीत म्हणलं. उद्या आम्हाला शेवया करायला लागते. शेवया राहिल्या आमच्या. हो मग आता इथं बाबांच्या घरी सगळ्या बाया आम्ही आता शेवया करून राहिलो. तुम्ही तिकडे कोणी मजूर पाहा तुमची तुम्ही पाच बसा तिकडे. हो आमच्या होत नाही आता. दुपारून होते ना शेवड्या. त्याला काय टाइम लागते का. फक्त म्हणलं सकाळून तेवढा भाजीपाला काढून द्या. काय रोज मजूर देऊन देतो ना तुम्हाला. वांगी घेऊन जा किलो खांड ढेमशी न्या हे न्या ते न्या. द्या ना तेवढं काढून. आता एक तर बाया नाही म्हणते गुंपाबाईची तर गेलो ती म्हणे आता बाया जरा येऊन नाही राहिल्या काही. कुठं गावाला गेल्या कोणी कुठं कोणाचं काही कोणाचं काही. केलं बाबा आम्ही पण आता नाही होत ना आमच्या जण. हो कसं आहे आता आमच्या घरचे बाबा म्हणे अजिबात कामाला जायचं नाही म्हणे. हो त्याने कडक सांगितलं कामाला जायचं नाही म्हणजे नाही जायचं.
हो ते आहे ना, बरोबर आहे. हो अरे पण म्हणलं ते पुरण आहे का तुम्हाला? हा हो, निरा का असं खाण्यानं आणि याच्यात गमाव असाल तर पुरण का म्हणलं? ते काही असो बाबा, त्याचं काही नाही, पण आमच्या घरच्यांना कडक सांगितलं तर कामाला जायचं नाही म्हणे, आता अजिबात नाही. हो का, बरं नको येऊ बा मग, आता पाहिजे मग, नाही तर मग पुढे कसं आहे मग म्हणसान की मग कसं दुसरं मजूर सांगितला बा म्या, हो, तुम्ही पाचीवर हा म्हणून कसं आहे रेग्युलर काम आहे आपल्याकडे म्हणून म्हणून राहिलो. हे बा, तुम्हीच आमच्या भरोश्यावर राहू नका आता. हो, तुम्ही कोणत्या बाया पाहा कोणते सांगा, आमचं काहीच म्हणणं नाही. हो, आमच्या आता पुढे येणं होणार नाही. हो, आता तरी आम्ही आता लोक आलो. हो, आता उद्यापासून आम्हाला सांगायला येत नका जाऊ. सांगा आता नाही का आपण नाही होणार, 2 टाइम कामाला जातात बाय होणार भय मग काय न काय काय न आता म्हणजे ऊन लागते. बरं ठीक आहे बा, इच्छा तुमची. हो चला येतो मग. त्या मग आता हो चला बाया, ते गव्हाचं पाहा लागेल आपल्याला. हो ना, दौन आणला ना शेवड्यासाठी. चला. काय शिरल भाऊ, काय कसं काय म्हणलं, काय ते येऊन राहिला तर अजाबरा आला का मग? ते काय पार्टीचं कसं काय म्हणलं, करता का नाही आज मग? हो ना, मी जेव्हाच थांबलो आताच, मी आता घरी गेलो. मला काय पहिले तुमचं पाव, हो नंतर मग कसं नाही तर आहे ते जेव्हा. आज कुठं आता शनिवार आहे, हो शांताराम म्हणून राहू द्या म्हणे आजचे दिवस. हा हो, अजबरावला सांगितलं मी आलेत ते. हो मी म्हटलं रविवारी करून टाकू, उद्या म्हटलं संध्याकाळचं नाही दुपारी वावरातनी. चालते म्हणे, मग तसं करू म्हणे, थांबतो म्हणे उद्यालो. ते जाऊ द्या, ते होतेच आहे, पण याचं कसं काय म्हणलं, लवकर काहीतरी मिळाला म्हणलं, तुम्ही जास्त टाइमपास नका करू. पोट्टे मला कपडे मागून राहिले तर आंबे आणायला पैसे नाही मापाशी. हो केशर पेटीचं मी तिकडे घरी सांगून आलो. म्हणून म्हणलं लवकरात लवकर काहीतरी याचं काजीमुला करा, सटकन कुठे इकता येते ते पहा. सोमवार लोक तर दम धर जरा, कंदील बुडेला आताच भेटून आलो. हो ते म्हणे सोमवार लोक गडबड करू नका, सोमवारी आपण जाऊ म्हणे, काही ना काही याचं कुठे इकायचं काय करायचं आपण बरोबर भेटू म्हणे इकडे तिकडे. ना तेच म्हणलं, जरा कसं ट्रॅक्टरचे पाहा लागते ना, लवकर ट्रॅक्टर आणणे आपल्याला, मग सीझन गेल्यावर काय फायदा आपला. मग हो, झुमऱ्या बी तुई करू राहिला, जेसीबी आणायची आमची आपल्याला. मग काय तर लवकर आम्हाला आता तुम्ही कामी लागू द्या, पटकन पैसे वसूल करा. मग आम्ही अडत टाकून राहिलो, आम्हाला पैशाची आवश्यकता नाही का? मग शिवलाला मी अडत टाकून राहिलो, काय टेन्शनचं काम नाही. हो फक्त कसं आहे जरा सोमवारपर्यंत थांबा जराशे. एवढं इकडं सोपं नसते ते. आता देणकी आला वाटते नाही का, याला माहीत पडलं वाटते. हो ना, आता कंदील बुड्याची तुम्हाला वाटते बहुतेक. अरे या हो, अरे कसे का पाहुणे बा, देणके साहेब आले का? हो ते काय घटना ऐकली म्या पेपरला काल वावरात वाचली. हो म्या म्हणलं चला बा बुड्याच्या भेटीले. बुडा तर टन म्हणाय राजा, वाटतही नाही बावा. पहिल्यापेक्षा 2 किलो वजन वाढलं काय सांगा. हो बाकी बा काही म्हणा राजा. हो पण लय कमाल केली नाही बुड्यानं. काय सांगा आता, कंदीला भजन डगला घातला असता पुरला असता. हो ना, कशी रोजचे 1000-2000 मरण नव्हतं, मग काय तर अशी येणारे. पण ते आता कसं आपल्या लक्षात आलं नाही लवकर. ते काय हो, आता जाऊ द्या, जे झालं ते झालं म्हणा, त्या माणसाचं नशीब असतं एवढं चांगलं. बाकी काय म्हणते, बाकी चांगला व्यवस्थित बाकीच्या गोष्टी? बाकी काय आता एक तुम्हाला भेटायलाच येणार होतो मी. हो बरं झालं तुम्ही बाहेर भेटले. ते भयमुंग काढात होता आपल्याला, चालतं का म्हणलं उदळले. हो चला 7-8 लोक 10-15 लोक जर असन तर मग घ्या आपलं उदळ. अरे काय रे झाले गेले ते दिवस आता. हो कोण नाही उधळले. मग रोजान नाही उधळ्या नाही काय नाही. वटे राखीन पण कामाला नाही. बरोबर आहे ना, 3 महिन्यात कंट्रोल एखादा म्हणून भेटलं ना. हो बरोबर आहे, येणारच आहे ते. असं म्हणजे काय काय म्हणजे कामं करायची गरजच नाही राहिली वाटते नाही. हो इतका पैसा झाला का? पैसा सोडा ना, हो पैसा तर कोंबडी नाही खात. मग काय तर, अरे पैसा नाही करायला लागत. मग हे बा म्हणलं सांगतो ना, हाताखाली 2 माणसं नाही ना आपल्या, पाहिजे तुम्ही 8 दिवसांनी येऊन पहा तुम्ही. बिलकुल असा ट्रॅक्टरवर असा राजबिंडा बसलेला दिसन, बिलकुल चष्मा लावून. तुम्हाला काय वाटून राहिलं का चिल्लर लोक आहो का आम्ही आता? बहुतेक काहीतरी आकडा गिकडा आला वाटते याचा नाही का. हो ना, म्हणून तर अंगात आलेलं दिसते. काही वरली गिरली आली वाटते नाही. हो काही 10-15 हजार रुपये. सोळा ना, हो वरलीन गिरलीवाली माणसं नाही म्हणलं आम्ही. हो, आमचं आम्हाला माहित काय आणि काय नाही, तुम्हाला काय करावं लागतं त्या गोष्टीशी. मग म्हणलं तुमच्यासारखे बा सांगतो ना, 6 एकरावाल्याची बरोबरी करतो म्हणलं आम्ही आता. तुम्हाला काय वाटलं सांगून राहिले गोष्टी? तंबा काही सोय का पाय पहिले खिशात. हो बरं बरं ठीक आहे ना बा, तुम्ही मोठे मी लहान. हो काय बोलायला पुरती आहे सांगा आता. हो पाय तुम्ही गुंपा बैल भेटतो मग आता नाही का. तुम्ही येत नाही का मग, नक्की आहे ना? नाही ते कसं जमतच नाही आमचं. आणि म्हणलं पाहिजे देणके साहेब, आता माल टाल म्हणलं कोणाला देऊ नका आता. हो कसं अळस सुरू होऊन राहिली आपली. हो कसं आहे व्यापारीच आता होऊन राहिलो आम्ही. हो मीन बबनराव समजा, पाहिजे जरा असं देऊ नका कोणाला माल. बोला का बँक गिंक फोल्ड काय काय रे मग भिंत अडत टाकतो म्हणते. अरे बा हे बा मीच भेटलो का तुम्हाला. हो अडत आणि गिळत टाकल्यावर सांग ना मला. हो सध्या हे बा फटायला काही मारू नका. हो निरा फटायले लोक आहे या गावातली. हो येतो मी आता, गुंपा बैल भेटतो, जाऊया तिकडे. काय खरी गोष्ट आहे का म्हणलं, लाराच्या का भांडण करून गेल्या म्हणते, काही असं समजलं बा, माझी घरची सांगे मला. म्हणून म्हणलं जाऊ दे ना, गेली तर कुठं जाणार आहे, 8 दिवसात वापस. फन 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 करे ती. हो लोकांना म्हणे घबाडातला हिस्सा घेतला तुम्ही नाही घेतला. मला तूच घेते हरामात, आम्हाला पाहिजे नाही. हो म्हणे मग तुमच्या जन्म असं झालं तर झालं, मला जाय तिकडे. हो चालले म्हणे मी, मला जाय मग. हो जाय तर मग काय मग, का पाया लागा का आपण. पण तुम्ही अडवायला पाहिजे होतं ना हो. खरं सांगायला होत तुम्ही. असंच आहे बा, यानं काही भलं होत नाही म्हणा. चांगल्या गोष्टी आहे का म्हणा हे.
समजतच नाही तर काय समजून सांगता. तुमच्या घरच्या बाहेर केला का टो केला का काही कुठं झालं का? हा, पण माझ्या घरी कल 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 मॅन जाय बरं, तू डोकं काही खाऊ नको. हिसा मागा म्हणे, आता जा म्हणे, नाक घासा म्हणते याच्या पुढे. मी नाही मागा हिसा न गिसा. गेली मग ते, जाऊ दे म्हणलं तिकडे. आता काय समजतच नाही यायले तर काय करा. हा, वाटतच नाही यायले शिवल्या गिवल्या हे आता लय खुश आहे ते. यायले वाटतच ना आपण लय बा जमवलं. अरे म्हणा थांबा न तुम्ही, तुमचं आहे ते बी जाईन, जवळचंही जाणार आहे. पाहिजे तुम्ही, तुम्हाला काय वाटून राहिलं म्हणा, सोपं नाही म्हणा घबाळ पचवणं. देणके साहेब उतरले वाटते नाही का? आले असून कंदिलाच्या भेटीले. अरे का कुकडे म्हणलं, काय कंदिलाच्या भेटीला आले होते का? अरे काय तर बा, ते पेपरला बातमी वाचली. हो मला चला बा, माणसाला भेटणं आवश्यक आहे, आपल्या जवळचा माणूस आहे. आणि दुसरी गोष्ट, आपल्या भुईमुगाला तुंगा पाहिजे होता. हो मॅडम, तुंग्याला माणसंही पाहिजे होते, नाही तर बाया पाहिजे तेव्हा. आणि पोरीले घेऊन जाणं होते मॅडम, एकात एक सगळंच होते. काय तर राजा, लोक तर लस अडसेल दिसून राहिले मला इच्छे. हा बापा बापा, काय राजा त्याची बोल भाषा, काय करोडपती झाले तशी. हा, काश्या बबन्या हे ते मला भेटले. मी आणलं चालता का रे बा? अरे तुम्ही येता का म्हणे टीनं फिरायले? हा, मी आणलं. अरे बापा, लय झालं राजा तुमचं. हे तर काहीच नाही अजून, थांबा ना तुम्ही आता. पुढे पुढे पाहा ना आता कसं होते तर. ते आता काय, आता त्याला माहीत काऊन काय म्हणत मग, ते काय येत नाही म्हणे कामाले. वा बाबा गोष्टी, बाबा बाबा 6 एकरावाल्याला ऐकत नाही म्हणे मी. मग काय, मा कामाला 2 गडी राहीन म्हणे मग हाताखाली पाणी द्यायले. तुम्ही काय आम्हाला कामाला सांगता म्हणे? मला बापा असं हो का, म्हणजे लय मोठेपणा केला नाही. त्याचा विषय सोडा, ते तर हवेतच आहेत निरा माणसं. हो पण बायाला विचारलं बा, हो आता हे आपलं गुंपाबाई आहे ना घर फिरवे, हो म्हणलं पाहिजे बा तुंग्याचं देत संत. गोष्टच नाही म्हणे भाऊ. हो विचारूच नका म्हणे मजुराचं आता. हो लय मोठे हाल आहे म्हणे, आमचंच तर आमचं कठीण झालं म्हणे. हां हो, येऊ नका म्हणे गावातनी आता डबल असे मजूर यायले दिले. हो गावातल्या गावात निपटा म्हणे तुमच्या. पहा ना पुढे पुढे, अजून तर इकातच राहिलं द्यायचं. इकल्यावर तर काय पावले नाही जाणार. हो ना हो ना, ते तर आहेच म्हणा. पहा तुमच्या गावातच घ्या निपटून आता. हो काय आता मग चालले घरी मग का बसता? जातो ना आता, ते जवायचा फोन आला, या म्हणे जेवण करू. हो थोडंसं बोलायचं आहे म्हणे बाबाले. मला ठीक आहे मग आलोच मी आता. हो जातो मग घरी आता. हो ठीक आहे, चला धन्यवाद. म्हटलं ताटं वाढून घेऊ का मग आता? हो बाबा आले तर नाही, थांब जराशी 10 मिनिटं, थोडंसं तुझ्या बाबासोबत बोलायचं आहे मला. विनाकारण कसं तू काही म्हणजे असे कामं करू नका आता, लावण्याची हिंती. हा जा भाऊ, संकेत जरासे पाण्याचे ग्लास हे ते भरू लागा. जा थोडंफार वरचं कामं करा, मी आलीच. बरोबर ठीक आहे मग. हा हो, ये भाऊ संकेत. बरं काय म्हणते मग मामाजी, मजूर लोक काय येतो म्हणे का मग? शिवलाल भाऊ काय तुम्ही भेटतो म्हणे? हो काय गुंपा मावशीला काय म्हणे मग? अरे बाबा मजूर, अरे इतकी तर गोष्टच नाही घेता येत आता. मग लय अडसले तिचे. हो डोक्यावर बसलीत बापा आता. हो मी आता म्हणलं जाऊ द्या, येऊ नका बा, पाय तुम्ही तिकडे. म्हणलं कसं काय मजूर सापडते आता? ఇంకా संकेतच्या बाबाला तेच सांगून राहिलो, मजूर कसं आमची तर कामाला येत नाही आता. हो कारण की कसं आहे, सगळ्याचे फोटो भरले, कंट्रोलचा 3-3 महिन्याचा माल आलेला आहे. हो त्याच्यानं काही विषयच नाही राहिला. हो म्हणून तरी वाटलंच मला वापस येता. हो पण मी काय म्हणतो, आपलं मारुतीच्या काय काहीतरी विषय आहे म्हणते बा. हो पहा म्हणलं काय म्हणते तो. काय होतं बा? हो सांगा ना काय म्हणता म्हणलं. आता हे कसं राणी सांगे म्हणतील की मी बाबासंग जाणार आहो बा. हो तर हे म्हणे बा इतक्या लवकर कसं काय चालली? मग काही नाही म्हणलं, तिची आई म्हणे घेऊन या बा. हो म्हणून म्हणलं चला आता घेऊन जा. हो पण म्हणलं तुमची इथं सोय होईल का तिची? आमची इथं कसं आहे, रोज तिला बा ड्रायफ्रूट कमी नाही, कोणत्या फळाची कमी नाही. हा हो विनाकारण मग तिथं नाही सांग तिची यायला करसान काही आमच्या नाताचं काही झालं पुढे तर भविष्यात मी काय करा. हा आमच्या इथंच राहू द्या म्हटलं, आम्ही काही तिकडे पाठवत नाही. तुमच्या ज्यानं सोय होते का पहा पहिले. बाबा म्हणजे काय 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 आम्ही का कुठं खाऊ घालवणार आहो का म्हणलं? हा हो आमचीच पोरं घेऊन आम्हाला समजत नाही का तेवढं? ते बरोबर आहे तुमचं, पण इथं आमच्यासारखी सोय नाही होणार तुमची इथं, कारण की तिला कोणतंच काम नाही इथं. हो मी सगळं सांभाळून राहिले आता. म्हणून म्हणलं 2 महिन्यासाठी विनाकारण काही हे करू नका. हो आम्ही काही सध्या पाठवत नाही. हो मग नंतर डिलिव्हरी झाल्यावर एक मग तुम्ही 15-20 दिवस घेऊन जा. असं कसं बोलता तुम्ही? मग श्रीरामजी सांगा तुम्ही कसं आहे आता. आम्हाला पहिलं बाहेर पण आमच्या घरी करतो ना आम्ही. मग तिच्या आईचं म्हणणं आहे आम्ही करतो बा. मामाजी मी काय म्हणतो, पहिला आता काळ राहिला नाही ना की बा पहिलं समजा बाळणपण बा तिच्या बाबानं आईनं करावा. हो असं काही नाही आहे. आता आम्ही आमचं पोरगा आमचं कर्तव्य आहे ती. त्याच्यानं तुम्ही काही म्हणजे काळजी करू नका. म्हणजे याचा अर्थ तुम्ही आम्हाला असे कमजोर समजून राहिले की जसं काय आम्ही सोय घेतच नाही तिची. अरे हे पहा म्हणलं गया लोक येईन तेवढं तूफ आहे आमच्या घरी, तुम्हाला काय वाटून राहिलं? इतकं म्हणलं कमजोर नाही म्हणलं. हो एका पहिलं बाळत पण मिस करीन म्हणलं आमच्या घरी. ते म्हटलं हे बा तुम्ही एक परी 8 दिवस आधी घेऊन जा. हो आतापासून आम्ही पाठवत नाही. हो ते आम्ही कडक सांगून राहिलो तुम्हाला. अरे बाबा म्हणजे आम्हाला जसे का चोर समजून राहिले तुम्ही? आमचीच पोरगी नाही आले, आम्हाला उजागर नाही बा. नाही 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 पाठवत नाही म्हणलं आम्ही ते. हो कसं आहे आम्हाला भरोसाच नाही. हो कारण की आमच्या इच्छेसारखी सोय होऊच शकत नाही. एवढं तुम्ही फ्रूट आणि हे ते काय आणायची शान आहे तुमची? आमची इथं तुम्ही पहा ना, 2-4 दिवस राहून पहा काय कोणत्या गोष्टीची कमी आहे म्हणून. मग तेच म्हणलं आम्ही पाठवत नाही. हो डिलिव्हरी झाल्यावर 15-20 दिवस पाठवू.
बाबा बाबा लयच राजा पैशावर झाले हो तुम्ही. हां, जसं काय तुमच्या इथं काय काश्मीरहून शेप येते का? आम्ही आणतच नाही. जसं काय आमच्या इथं काय काजू बदाम पाहिलेच नाही आम्ही राजा. लयच मोठ्या मोठ्या गोष्टी करून राहील. जसं काय तुम्ही काय काय लयच लखपती आहे आणि आम्ही चिल्लर लोक आहो. मी काय म्हणतो, जाऊ द्या ना आता पहिलं भाड पण करू द्यायचं, त्याची इच्छा आहे तो. दुसरं तुमच्या इथं करायला का तो? नाही नाही, हे बघा सांगून ठेवून राहिलो, महापुरील मी उद्या घेऊन चाललो. हा, तुम्हाला कसं कामासाठी पोरगी पाहिजे इथं, म्हणजे अर्धे कामं तुमचे मग कसे अंगावर पडते तुमच्या. उद्या पोरीला घेऊन जाईन म्हणजे घेऊन जाईन मी. कोण अडवते ते मी पाहतो मग. अरे फालतूचे बोलून राहिले का? काही चिल्लर लोक आहो का आम्ही? मला सांगून राहिले तर. ठीक आहे ना, मग ठीक आहे ना, घेऊन जा तुम्ही तुमच्या पोरीला घेऊन जा म्हटलं. आमच्या इथं कामाला नाही म्हणलं, आम्ही बाया सांगितलं 2 बाया कामाला सांगायची आमची हिंमत आहे म्हटलं आता. फक्त एक काम करा, तिची सोय झाली पाहिजे. नाही झाली तर मारती पाहिजे भाऊ, ध्यान ठेव म्हणलं तू. मग मशीनात झालं झालं. बरोबर आहे. फळाचं ड्रायफ्रूट सगळे औषध पाणी हे ते टाइमवर भेटलं पाहिजे म्हणा. कोणत्याच गोष्टीची कमी नाही. तिला म्हणा बिलकुल बेड रेस्ट आहे म्हणा, बिलकुल सांगू राहिला लागतात. हो तेवढंच म्हणलं मामाजी. हो पाहिजे म्हटलं तसं बरोबर व्यवस्थित कर जा. हो म्हणजे कसं विनाकारण बोल नको मग. हो ठीक आहे, जा तुम्ही उद्या घेऊन, काही हरकत नाही. हो चला आता जेवण करून घेऊ, चला. हो कसं काय म्हणलं, पार्टीचं काय ठरलं होतं बघ का? हुकलं म्हणलं. हुकलं दे हुकलं. इंका कशात यासाठी आलता हो ना? त्यातल्या देण केला डोकं खाले, आताच गेला ते तो घरीच गेला वाटते. बरं मी काय म्हणतो, आजचं कॅन्सल आहे, उद्या दुपारी या बहुतेक. हो जाऊन आपण कधीला पाहिजे भेटून त्याचं कन्फर्म करून घेऊ. बाकी काय म्हणते मग आता, काय जेसीबी घेतं म्हणते असं समजलं बा? आता काय करता, ट्रॅक्टर आहे बा. हो ट्रॅक्टर पेक्षा आपल्याला जेसीबी पुरते. हो कोणाजवळ डाल्या करणं हे ते कामं दुनिया भरायचे आहेत ना. म्हणून म्हणलं कसं आहे, जेसीबीचं आपलं टार्गेटच होतं. हो याच्यात आपल्याला समजा 40-45 लाख येतेच कधी. एक जेसीबी होती आपली. घराचं पाहिजे तुम्ही जरासं. हो जरा घरे बांधकाम करायचं आपल्याला. हो ते वेळ बसू राहिलो. एक नंबर काम करू राहिलो तू. हो दोन्ही गोष्टी होते तुया. फक्त तुला एक काम करावं लागते. हो सरपंचाचं जे घर आहे भाड्याचं तुझं, तेच घेऊन टाकणं इकत रे. त्यालाच मग पुढे बांधकाम करून टाकजो. घेऊन टाकणं आपलं 10-15 लाखात भेटते. ते लसले 10 लाखाचं. मग काय तर 10 लाख त्याच्यात आणि आपले जेसीबीत घाल 25 लाख. ते बी उरून राहिले पैसे. मग काय हे बा सांगतो, हे दोन्ही कामं होते तुझे. 10 लाख शिल्लक एवढे देतो अजून. बरं आहे का? हो ना, पण ते आता पाहा लागेल आता. ते इकल्यावरच भेट करी. सध्या थांबा लागेल ना. आता कोणतं थांबा लागते, सोमवारी तिकडे तिकडे. मग काय तू एक काम कर, लवकर ट्रॅक्टरची चाबी लाईनी पाटलाच्या घरी नेऊन दे. हो उद्यापासून येत नाही म्हणा मी. कुठं बसता आता? नाही तर मग बघतातच सांगितलं नसत झालं, आता सांगून दे. झालं तर ते सरपंचाची भेट घे तू. हो कारण की कसं आहे, सटकन पटकन सौदे घेऊ दे करून मोकळे करावं लागते पैसे दे. हो रात नसते ते पैसे. मग सटकन आहे बा, ते सरपंचाला भेट आजच जाय क्लिअर करून दे. हो राजा तुमचं बरोबर आहे रे काय? हो ते कसं पैसे इकडे तिकडे गेले जाऊ माझा माझा. हो जाऊ का देऊन देऊ का ट्रॅक्टरची मग चाबी हे दे. करू का नील मग काम? काय तर नील करून टाकते. हो लाईनी पडला म्हणा, उद्यापासून येत नाही म्हणा मी. दुसरा ड्रायव्हर पाच बसा म्हणा तिकडे. आता काय गरजच करायला आपली कामं करायची. मग स्वतः जेसीबी येत असल्यावर आता कशाचं ट्रॅक्टर येऊ राहिलं. बरं बिलकुल बिलकुल. हो तसंच करतो मी. जातो आता घरी. हो बुडीला सांगा लागत बा असंच आहे, घर फालतू चालला जात नाही का? हो चला येतो मग मी. करू मग. हो ते कंदीला बाजीला भेटून आपण जरासा. हो म्हणजे उद्याचं पण काय काय नाही. ये लवकर भेटून ये जा. मग आता जेसीबी नाही घेऊ तर मग काय घेऊ काय म्हणलं मग मी? काय ऑटो घेऊन हिडत बसू? बसले आपले 3 सीटा घेऊन. चला रे चला रे. कोण येते आता? सगळ्याजवळ गाड्या झाल्या आता, काही ऑटो चालत नाही. हो जेसीबी घेतो म्हणजे घेतो मी आता. हो तुला काय करावं लागते? पण आपल्या घरी घ्या लागते भाऊ. हो त्या जेसीबीच्या नांदी लागते, आता घर घ्या. काही आपला छोटा मोठा धंदा कर. घरही होते ना. हे बा घराचे तुम्ही सांगणारच आहे मी. हे आता सरपंचाचं घर आपण भाड्यात राहतो का तिथं? हो आजच जातो मी. त्याला सौद्याचं विचारतो किती देता बा. 10 लाखाच्या वर भेटते काय? तरी आपल्याला थोडंसं बांधकाम केलं की झालं का? मस्त जेवण जाते ना, तरी आपल्यावर 10 लाख उरते. म्हणतो नाही का? हो ना, पण मी म्हणतो जरा शांततेनं, इतकी गडबड काय करून राहिला? हातावर हात देऊन बसायला पडते का आता? टाईम राहिला का? हो हे बा हे ट्रॅक्टरची चाबी नेऊन दे तुम्ही. हो उद्यापासून ट्रॅक्टरवर जातही नाही. हो बाकी वेळा आता दुसरं काम आहेत ना. पण हो ना, पैसा पुरला पाहिजे. जरासं कसं आधीच कामं कर, इतकी गडबड नको करू. आता काहीच कमी नाही आपल्यापाशी. तुला सांगतो बा. हो मग 45-50 लाखाचं आहे ते. मग तुला काय माहिती आहे? मग तिकडचं आपलं गावचं ते घरदार विकून टाकू आपण. हो इथं मस्त घर बांधू. हे अजून थोडंसं पाडफोड करून. मग काय तर बसले आपले. हो टेन्शन घेऊ नको तू. मी आलोच आता. ते पाहा तुम्ही, पण मला पोराचं शिक्षणाचं काय करायचं आता? हो त्याला टाका लागेल ना काही, KG1 KG2 असं तसं काही करावं लागेल ना. अरे चांगल्या शाळेत टाकतो मी त्याला आता. बघ तू काय टेन्शन घेऊन राहिली आता? मी हा कशाच मोठा आहे. बघ सगळे मोठे बिलकुल आहे बा. मोठ्या शाळेत टाकून राहिलो. बघ लागेल काय किती फी घेणार राहिला का? बिलकुल तिकडे टाकणार मी आता. तर भाऊ आपल्याच गाव चांगला आहे ना रे. काय म्हणलं तिकडे तिकडे नेते यायला राहिले. आता पैसा आहे आपल्यापाशी. पैसा नसल्याची गोष्ट अलग आहे. आपल्याला इंग्लिश शाळेत शिकवायचं त्याला. बिलकुल आहे बा. चांगला अधिकारी झाला पाहिजे. तुम्ही म्हणलं आता ते तुंगा फुगा काही ते चालवत नको जाऊ. बसा याला आवाज द्या त्याला आवाज द्या. लोक ऐकत नाही, पैसे देत नाही ते. त्या मार्केट पडू नको ते. तुंगा फुगा सोडून टाकते. नाही बाबा आतापासून नाही सोडताय. थांब ना जरासं, गडबड नको करू. हाय ते चालते. हो पाय तरी पुढे. हो पण तरी आता डोक्याला ताप नको घेतो जास्त लवकर. हो चालेल तुम्ही आता लवकर. अरे म्हणूनच ते खत म्हणलं नेऊन टाका लागत होतं वावरातनी. ट्रॉली लावून दे, 2-4 माणसं सांगून घेऊन जाय ती पोट. मग पावसाळा आल्यावर टाकतं का नेऊन? हो ना तेच तर आता बा. मी तर म्हणतो लाईनी जेसीबी आणायला लागते. हो खत भरायला. काऊन की कसं आहे, माणसंच नाही सापडून राहिले आता. हो लय गरम आहे म्हणते खत, नसं आहे तसं आहे. आता एक तर आता ते तुम्हाला माहितीच आहे आता काय झालं गावात. हो माणसं खत भरायला सापडतच नाही आता. हो जाऊ दे आता. मी पहिले नागरटीचं राहिलं सुईलं उरकून घेतो. ते काय आता रोटावेटर हे ते राहिलेलं आहे जरा. हो तेवढं क्लिअर करतो मग पाहतो काय करायचं तर. हो बरोबर ठीक आहे. सुनबाईला घेऊन येतो म्हणतो ना, मग उद्या चालला म्हणतो ना आता. उद्या चाललो सकाळी मी. हो तर आता झुंबरला सांगून देतो ट्रॅक्टरचं रोटावेटर हे ते काय काम आहे ते. हो चालला जातो.
का लाडे पाटील घरी आहे का म्हणलं? लाडे पाटील आहे का घरी? आला वाटते ते. हो आलो 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 2 मिनिटं थांब आलोच. आला का नंबर? हो बरं धरला बा. सकाळी म्हणलं मी चाललो गावाले. हा हो उद्या म्हणलं आपलं रोटावेटरचं काम तिकडे हो अमराईच्या बाजूचं वावर हो तेवढं करून घेजो. हा म्हणजे कसं आता खत गीत नेऊन टाका लागते माणसं पाय नाही. हा बाकीचे आता काम आहेत बरं. हो मी येतो उद्या सजरवाडी येऊन. अरे बा उद्याचं सांगूच नका तुम्ही. हे बा हे चाबी आणली ट्रॅक्टरची हे तुम्ही घ्या. पण आता उद्यापासून तुमचं ट्रॅक्टर झाले तुमची ते डागरटी तुमची पंजी तुमचं ते हार्वेस्टर हो काय असं तुमचं तुम्ही पाच बसा. हो आपण आता उद्यापासून ट्रॅक्टरवर काही येत नाही. अबे का बळा लागा बे काय येईल का हा मजा किती गोष्ट नाही उद्याचं पाहून घेतो. हा हो चाबी गिबी राहतो आज बशीस नाही ना उद्याच नाही हो आता काहीच नाहीत मी हो आता आपल्याला ट्रॅक्टर चालवणच नाही मग जेसीबी आणला मी मग काय हो तुमचं ट्रॅक्टर आहे आपल्याला जेसीबी आणायची आहे आता. म्हणून म्हणलं हे तुमची चाबी तुमच्यावर ठेवा एखादा ड्रायव्हर ठेवून द्या हो नाही तर मग सारखी बा आता वक्ता सांगू राहिला म्हणून हे चाबी आणली मी. अरे थांब ना 1 महिना तर काळ कमीत कमी मग आता हा एवढा महिना काढून दे पुढच्या महिन्यात सुरू कर. आता 10 दिवस झाले ना तू या महिन्यातले. अरे 10 दिवसाचे पैसे देऊ नका ना मी कुठं मागू राहिलो तुम्हाला हा पैशाची काही कमी नाही आम्हाला आता हो हे घ्या तुमची चाबी मी चाललो घरी. झुमऱ्या अबे ते पैसे तर घे 10 दिवसाचे मग हा कमीत कमी ते काय नाही पाहिजे मला हो राहू द्या हो आता आहे बा मला आज दोघं दिवसाकडे उद्या चाललो मी घरी. येईल की झोपा नाही बुवा. अरे काय होतं काय झालं म्हणलं जुंबो हा काय साठी आवाज दिला? काय नाही ते घर म्हणलं तुमचं आपण भाड्यानं राहतो दर महिन्याला आपण भाडे देतो तुम्हाला हो काय इकाच आहे का म्हणलं ते हा इकत असं तर सांगा म्हणलं आपल्याला ते कसं घरच घ्यायचं आहे हो कसं बुटीमध्ये विचारून ये म्हणे हो काय तुमचं भाव वगैरे सांगून द्या मला हा झटकन पटकन सौदा करून टाकू मग. बापरे सांगा अजून यायचं म्हणजे कायच्यातच काही नाही बरं. अरे बा थांब ना गडबड नको करू ना मले हे बा इका लागते नाही इका लागत हा हो मी काय आता सध्या एका दमानं सांगणार आहो का विचार कर लागन मले घरची विचार लागन पोरायला विचार लागन हा नंतर सांगेन बा मी. काय विचार लागते याला तरी अरे बाबा तुम्ही किंमत सांगा फक्त हा किती देऊ राहिले हा किंमत सांगा ना. हो ना पण ते आता अजून मी निर्णय घ्या लागन ना मला थोडंसं टाइम लागन का नाही. घ्या ना मग लवकर घ्या ना तुम्ही बा कोरा चेक देऊ का तुम्हाला कोरा चेक देऊ हा हो लिहून टाका आकडा काय असते हा पद्धतशीर बोला तुम्ही राखडा लिहून टाका देऊ का कोरा चेक आणून देऊ का मग. हो ना इतकी गडबड नको ना सांगतो ना मी तुले मला 2 दिवस तर विचार करायला दे हा 2 दिवसांनी सांगतो. बरं ठीक आहे खरा 2 दिवसात विचार करा तुम्ही लवकर सांगा मला हो नाही तर मग कसं मला दुसरं घ्या लागो हा हो त्याला येतो मग मी. गंगाबाजी आले का हवेशीर हो काय म्हणते पाहुणे रावणे झाले कमी आता हा लोकांची गर्दी कमी झाली का म्हणलं. काय लोकांना काय भेटी गोटी बे मग काय शेतात काजूला का आणत नाही लोक कोणी हो आता चालले आपल्या एखादा बिस्किटचा पुडा एखाद्या ना पण आता देणकी अर्धा घंटा बसला हो पण काही रुपयाचं काही आणलं नाही ना हो एखादी केळ्याची फणी हो काही नाही हो जाऊ दे तिकडे हो पण म्हणतो हो तुम्ही जरासं कमी फेकाणार ज्या किती फेकू राहिले तुम्ही लस फेकू राहिले ना अरमान हो ना अशी स्टोरी बनवली पयाले असं झालं मी उठून बसलो डिझेल टाकलं काढी लावली इतकं नका सांगू ना आपलं ते विषय बाजून ठेवायचं जाऊ द्या म्हणा झालं गेलं पार पडलं तुम्ही आपलं त्याचा लोकांना चांगलं सांगू राहिल्या काहीच्या काही हो ना पॅन्टा फाटले होते पयालो आम्ही नसतं झालं तसं झालं सांगाच लागते ना तशाशिवाय ते माल कसं तयार होईल ना हो तुम्ही राजा मी तर म्हणतो एक चुकी गेली तुम्ही हो जरासं तुम्ही ओढून चढून जर सांगितलं असतं ना 1,00,000-2 लाख रुपये कमावले असते तुम्ही हो सांगतो ना हे पंचकोशीत नाव झालं असतं तुमचं हो पण तुम्ही म्हणता की नाही आबीत घ्या अति नका करू ना अति केलं तर मग माती होईल ना आपली आली इन्व्हेस्टिगेशन तर मग अंधश्रद्धा निर्मूलन पाहू द्या मग कसं काय तुम्ही मेले काय झालं पुरी रिकव्हरी काढली म्हणजे मग काय करसाल मोका ना हाय ते दबून राहू द्या आता झाला विषय बंद करा आता पेपरला बातमी दिली सगळं आता डिक्लेअर झालं विषय क्लोज झाला हो आता आपल्याला पुढचं पाहा लागतं ना सोमवारी आता त्याचा आपल्याला काळजी मला लावायचं आहे हो त्या संदर्भात उद्या रविवारी आपल्याला हो पार्टी ठेवायची वावरात दुपारी आणि त्या संदर्भामध्ये आता शांतारामध्ये मी सांगतो म्हणजे काय करायचं होता म्हणून म्हणलं आता जास्त काही असं इकडे तिकडे बडबड करू नका मुकाट्यानं राहा हुशारके मारू नका म्हणलं तेच म्हणलं ठीक आहे मग आता पाहू उद्याच्या पार्टीमध्ये काय करायचं काय नाही हो येऊ का मग आम्ही आता हो चला मुश्राम भाऊ ते देणके साहेब गेले म्हणलं घरी हो जा म्हटलं घराकडे जा ना ती याला नजाबाई आला मग काय तर हो येतो मी हो चला मग हा का कधीला बाजी हो ओके.